आपली मालेगावच्या जो आता सध्या रोहिंगी बांगलादेशीच्या बनावट प्रकरणामध्ये एसआयटीची नेमणूक झाली, काय सांगाल? मी ह्या जन्मदाखल्यांचा हा जो सगळा काही गोंधळ झालेला आहे, जे काही सगळं प्रकरण झालेलं आहे, त्याच्याकडे मी रोहिंगे किंवा बांगलादेशी अशा अर्थानं न बघता मी ह्या सगळ्या प्रकाराकडे अ, जन्मदाखले घोटाळा म्हणून मी बघतोय. आणि जन्मदाखल्या घोटाळ्याच्या तपासात कदाचित हे शक्य आहे, की अ, बांगलादेशींना, रोहिंग्यांना किंवा परकीय नागरिकांना देखील जन्माचे दाखल्यांचं वितरण रेव्हेन्यू खात्याकडनं, न्याय यंत्रणेकडनं आणि ज्यांच्या आदेशाने हे कार्यक्रम केला जातो, म्हणजे न्याय यंत्रणा किंवा महसूल हे आदेश देतात आणि त्या आदेशाच्या आधारावरती निबंधक म्हणून जे काम करत असतात, ह्या ठिकाणी मालेगाव महानगरपालिका निबंधक म्हणून काम करते. तर ते जन्माचे दाखले जारी करत असतात. तर असे जन्माचे दाखले जारी करताना काही परकीय नागरिकांना किंवा ज्या नागरिकांचा कुठलाही आगापिछा ह्या देशात नाही, अशा नागरिकांना जन्माचे दाखले दिले गेले किंवा काय असं म्हणायला अतिशय वाव आहे. मी ज्यावेळेस म्हणतो की याला वाव आहे, त्यावेळेस असं दिसतंय की प्रथमदर्शनी आता असं आढळून येतंय. म्हणजे मी आज सगळ्या कागदपत्रांचा आज अभ्यास करतोय दिवसभर. मला असं लक्षात येतंय की अनेक ठिकाणी असे जन्माचे दाखले चुकीच्या पद्धतीनं दिले गेलेले आहेत. बोगस कागदपत्रांच्या आधारावरती दिले गेलेले आहेत आणि मग कदाचित अशा पद्धतीचे जन्माचे दाखले बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांनी देखील मिळवलेले असल्याची शक्यता आहे. आणि याबद्दल सखोल असा तपास आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं तपासाच्या पावलं उचलली जात आहेत. ज्या प्रकरणामध्ये आतापर्यंत नायब तहसीलदार, सहतहसीलदार आणि इतर लोक आरोपी आहेत, जवळपास त्यांची संख्या 23 पेक्षा जास्त पोहोचली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आपण न्यायालयीन व्यवस्थेमध्ये काम करत असताना न्यायालयामार्फत देखील काही प्रमाणात दाखले वितरित केले जायचे. मग ती यंत्रणेकडे आपण कशा दृष्टिकोनातून आपल्या तपासाचे अंग घेऊन जाणार? मुळात मी आज ज्यावेळेस कागदपत्र बघतोय त्यावेळेस मला असं देखील लक्षात आलेलं आहे, की 2023च्या पूर्वी न्यायालयीन यंत्रणेच्या माध्यमातून देखील काही अ, जन्माचे दाखले दिले गेलेले आहेत. आता ते दाखले कशाच्या आधारावर दिले गेलेले आहेत, त्या संदर्भात काय-काय पुरावे न्यायालयाकडे आणले गेलेले होते, हा अभ्यासाचा विषय असणार आहे. तपास यंत्रणा या संदर्भात देखील जर तसं काही आढळून आलं तर निश्चितच पुढे जाईल, की न्यायालयीन यंत्रणेची देखील फसवणूक केली गेलेली आहे किंवा कसं या संदर्भात तपास यंत्रणा पुढे जाईल. आणि अशी फसवणूक जर कोणी न्यायालयीन यंत्रणेची केलेली असेल, तर त्या माणसाला देखील कायद्याचा बडगा त्याच्यावर देखील येईल, याबाबत काही वाद नाही. आपले नेमणूक झाली आणि आपण या प्रकरणात थोडी अभ्यास देखील केला आहे. काय प्रमुख मुद्दे या प्रकरणामध्ये अधोरेखित होते? आजपर्यंत जे काही मुद्दे आलेले आहेत त्याच्यावरनं असं दिसतंय, की बोगस दाखले दिले गेलेले आहेत, खोटे सील तयार केले गेलेले आहेत. अनेक वेळा असं होतंय, की मालेगाव महानगरपालिकेतून जन्माची नोंद नसल्यासंदर्भातलं जे प्रमाणपत्र दिलं जातं किंवा दिलं गेलं पाहिजे होतं, ते प्रमाणपत्रच मुळात मालेगाव महानगरपालिकेने दिलेलं नाहीये. पण अशा लोकांनी ते प्रमाणपत्र तयार करून महसूल यंत्रणेची आजच्या तारखेला आपण महसूल यंत्रणेपर्यंत आहोत. त्यामुळे महसूल यंत्रणेची दिशाभूल केल्याचं दिसून येत आहे. आणि मग याच्यात काही साखळी आहे का, याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. काही नावं सारखेच नावं वारंवार पुढे येत आहेत. त्याच्यावरनं याच्यामागे साखळी आहे असं देखील आपल्याला म्हणता येईल. पण हा सखोल तपासाचा असा भाग आहे. कारण आज तपास अतिशय बाल्या अवस्थेत आहे आणि जसं-जसं तपास पुढे जाईल तसं-तसं यातून विविध पैलू आपल्या समोर येणार आहे. पण निश्चितच हे पैलू अ, गुन्हेगारांच्याकडे बोट दाखवणारे पैलू असणार आहेत. ह्या सगळ्या कामाकडे बघत असताना मला एक गोष्ट निश्चितच सांगावीशी वाटते, की गेल्या 20-30 वर्षातली मालेगाव शहराची जर आपण वाटचाल बघितली, तर मालेगाव शहराची वाटचाल ही बेबंदशाही पासून अतिबेबंदशाहीकडे गेलेली आहे. मालेगावातली महसूल यंत्रणा असो, मालेगाव महानगरपालिकेची यंत्रणा असो, यांना कुठेही शिस्त नाहीये. कोणत्याही कागदपत्रांची आवक-जावक देखील झालेली नाही, असं देखील मला काही प्रकरणात लक्षात येतंय. तर कदाचित हा तपास मालेगाव शहराच्या भल्यासाठी असणार आहे, असं मला वाटतंय, मालेगावचा एक प्रतिनिधी म्हणून. आपण राज्यभर अनेक गुन्ह्यांची उकल लावली, शासनाचे प्रतिनिधी काम केले आणि आज स्वतःच्या गावामध्ये एक प्रकारे बांगलादेशांचं नागरिकत्वाचा विषय या सगळ्या प्रामुख्याने अधोरेखित झालेला आहे. काय बघता तुम्ही याकडे? मी खरं तर 2001च्या मालेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर जो दंगल आयोग स्थापन झालेला होता, त्या दंगल आयोगाच्या नंतर आज साधारणतः 24 वर्षानंतर मालेगावात काम करतोय. मालेगावच्या प्रगतीकडे देखील हा सगळा तपास घेऊन जाईल का, ह्या दृष्टीने मी बघतोय. पण त्याहीपेक्षा मोठं म्हणजे ह्या संपूर्ण तपास यंत्रणेबरोबर काम करत असताना हे एक राष्ट्रीय कर्तव्य अशी मला जाणीव आहे. कारण या देशात जर
परकीय नागरिक येऊन सुखनैव पद्धतीने राहणार असतील, त्यांना जन्माचे दाखले दिले जाणार असतील, त्यांना रेशन कार्ड मिळणार असतील आणि असे परकीय नागरिक जे बाहेरून येऊन ह्या देशात स्वतःचा सिटिझनशिपचे अधिकार वापरणार असतील, तर तो ह्या देशाच्या सुरक्षतेला देखील मोठा धोका असणार आहे. कारण अनेक वेळा असं आपल्या पुढे आलेलं आहे की परकीय नागरिकांनी येऊन ह्या देशात काही विघातक असे कृत्य घडवलेत. मग त्याच्यात बॉम्ब ब्लास्ट आहेत, दंगली घडवलेले आहेत आणि मग अशा लोकांना जर योग्य वेळी जर थांबवायचं असेल, तर मला वाटतं तपास यंत्रणेबरोबर त्यांची न्यायिक बाजू कोर्टात अतिशय सक्षमपणे मांडणं गरजेचं आहे आणि म्हणून मी ही त्या दृष्टीनं राष्ट्रीय कर्तव्य माझ्यावरती आहे असं देखील मी समजतो आणि त्या पद्धतीनं मी ह्या कामाकडे बघतोय. एका बाजूला मायनॉरिटी कमिटी त्या ठिकाणी स्थापन झाली. त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपाच्या काही पुढाऱ्यांमार्फत मालेगावचं नाव बदनाम केलं जाते. ते यंत्रणेचा तपास तुमच्याकडे आला. हे जे काही आरोप प्रत्यारोप आहेत, फारसं मी टीव्हीच्या भानगडीत जात नाही, मी टीव्ही पाहत नाही आणि राजकीय नेत्यांच्या राजकीय चिखलफेकीत तर मी मुळीच कधी भाग घेत नसतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे काही आरोप झालेत किंवा नाही याची मला फारशी कल्पना नाहीये. पण एक गोष्ट मात्र मी निश्चित सांगेन की कोणावरही अन्याय होणार नाही. म्हणजे जो निरपराध आहे अशा कोणत्याही निरपराध माणसावरती किंवा ज्याचे सर्टिफिकेट्स बरोबर आहे, ज्यांनी चुका केलेल्या नाहीयेत, अशा कोणत्याही माणसावरती अन्याय होणार नाही. हे मात्र मी निश्चित विशेष सरकारी वकील या अधिकाऱ्यांना सांगू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.